आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय फील माय लव भाग 3. ती मात्र अजूनही तशीच स्तब्ध बसलेली. तिचं लक्ष त्या मुलांकडे नव्हतंच. ती मुलं गाणी म्हणत त्या दोघांना पाहून निघून गेली. तो ती मुलं गेली का हे वळून पाहत होता. एवढ्यात त्याचा धक्का तिला लागला आणि ती भानावर आली. हे कोण आहेस तू आणि तुझी हिंमत कशी झाली मला टच करण्याची? ती जरा बाजूला जात म्हणाली. आता पुढे. सॉरी, ॲक्च्युली मी मदत करत होतो तुमची. ती मुलं खराब वाटत होती सो त्यांनी त्रास दिला असता. सो मी फक्त मला प्रोटेक्ट करणारा तू कोण आहेस रे? निघ इथून. आणि माझं कोणी काही बिघडवू नाही शकत. माझी मी समर्थते, कळलं ना? सॉरी पण रात्र झाली आहे. आय थिंक तुम्ही घरी जायला हवं. आता अंधार झालाय. ओ अंधार झालाय का? बरं दिसते हा मला. पण तुला काय करायचंय रे? यू जस्ट गेट लॉस्ट. माझं डोकं खाऊ नकोस. तुझ्यासारख्या मुलांना मी चांगलंच ओळखते. एकटी मुलगी पाहिली की आले सहानुभूती दाखवायला. गरज नाहीये हा. तू जा इथून प्लीज. लीव मी अलोन. ओके म्हणत तो जरा साईडला आला. पण खरं तर तिथून त्याचा पायही निघतच नव्हता. ना जाणो आपण गेलो आणि तिला कोणी त्रास दिला तर, या विचाराने त्याला चैनच पडत नव्हतं. इथल्या पोलिसांना सांगता येईल. हो हेच योग्य राहील. त्याच्या मनात विचार आला आणि हेच बेस्ट राहील असा विचार करत त्यानेही लगेचच पोलिसांना फोन कॉल लावून कळवलं आणि तिथेच बाजूला थांबून पोलिसांची येण्याची वाट पाहू लागला. पोलीस आणि सोबतच लेडीज कॉन्स्टेबल काहीच वेळात तिथं आले आणि तिला थोडं समजावून बाजूला घेऊन आले आणि तिच्या घरच्यांना फोन लावला. तेव्हा कुठे तो तिथून घरी जायला निघाला. पार्थला घरी पोचायला आज जरा वेळच झालेला. रात्रीचे 10 वाजलेले. डोरबेल वाजताच आईनं दार उघडलं. जणू काही त्याचीच वाट पाहत होती. पार्थ, अरे कोणतरी उचलत जावा. इथे तुझ्या काळजीने माझा जीव नुसता वर खाली होत होता. दादा, अरे किती वेळ. आई उगाचच काळजी करत बसलेली. आय एम सॉरी आई. अगं थोडं लेट झाला मला निघायला. अरे पण कळवायचं तरी होतंस. माझ्या मनात आपले नको ते विचार येत होते. चल फ्रेश होऊन ये लवकर, मी जेवायला वाढते. आई अगं मला भूक नाहीये. तुम्ही घ्यायचं ना जेवून. माझ्यासाठी कशाला वाट पाहत बसलात? अरे पण अशी कशी भूक नाहीये? थोडा राईस तरी खा. नाही नको, मी मिसळपाव खाल्लेला बाहेर. सो अगं खरंच नकोय मला. तुम्ही घ्या जेवून. तरी मी तुला म्हणत होते आई, आपण जेवून घेऊ. चल बरं, आता माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. पूजा आईला म्हणत होती आणि ती आईला ओढतच किचनमध्ये घेऊन निघून गेली. पण पार्थच्या चेहऱ्यावर आलेली हलकीशी काळजीची छटा मात्र आईला न सांगताच कळालेली. काहीतरी विचार नक्कीच करतोय तो, पण कसला ते आता त्यालाच विचारावं लागेल. पार्थ त्याच्या रूममध्ये एकटाच फ्रेश व्हायला गेला. त्याच्या मनात खरंच काळजी होती तिची, जिच्यासाठी तो खिसगंतीतही नव्हता. तिचा उतरलेला चेहरा जणू काही तिच्या मनाची अवस्था त्याला सांगून गेलेला. काहीतरी झालंय ज्याने ती नाराज असावी आणि तिनं तो राग माझ्यावर काढला असावा. इट्स ओके, ती आता सेफ आहे आणि माझ्यासाठी ते जास्त महत्त्वाचं आहे. फ्रेश होऊन त्याने कपडे चेंज केले आणि तो बेडवर येऊन पहुडला. डोळे छताकडे होते आणि मनात तिची मगाची पाहिलेली छबी जी आठवली की त्याच्या मनाला उगाचच यातना होत होत्या. तिनं आनंदी असावं, खुश असावं. तिनं असं नाराज बिलकुल असू नये. तिला खुश करण्यासाठी त्याला काहीतरी करावं असं तर मनापासून वाटत होतं. पण तो अधिकार त्याला कसा असणार होता? कारण तिच्यासोबत झालेली भेटीची सुरुवातच अतिशय विचित्र होती. आता ही
घडलेलं सगळं आठवून तिच्यात आणि त्याच्यात काही होईल अशी अपेक्षा करणंही चुकीचं होतं. डोळे मिटून झोपायचा त्याचा अयशस्वी प्रयत्न चाललेला. आता घड्याळात 11 वाजत आले होते, पण झोप ही कसलीच येत नव्हती. तो आपला तसाच पडून होता. एवढ्यात अचानक एक क्षणाला कपाळावर थंड हात जाणवला आणि पुढच्या क्षणाला आईचा आवाज आला. पार्थ, काय रे, बरा आहेस ना? म्हणत आईने त्याच्या केसांतून मायेने हात फिरवला. हो आई, तू इथे झोपली नाहीस का? म्हणत तो उठू पाहणार तर आईने त्याला उठायला मना केला. अरे उठू नकोस, झोपून राहा. असंच तुला पाहावं वाटलं म्हणून आले. काळजीत दिसलास मघाशी. काही काळजीचं कारण आहे का? नाही ग, असं काही नाहीये. तुझ्यापासून काय लपवणार आहे मी? म्हणत त्याने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं. नक्की ना? कारण तू दुसऱ्या कोणालाही फसव, मला फसवू शकणार नाहीस. काही असेल तर सांग ना पार्थ. आई अजूनही त्याच्या केसातून हात फिरवत म्हणत होती आणि त्याला उगाचच भावनिक व्हायला होत होतं. काही नाही ग, म्हणत तो तसाच तिला बिलगला. काही नाही म्हणजे खूप काही आहे, पण मला सांगता येत नाहीये, असंच ना? मला कळतंय पार्थ, आई आहे रे मी तुझी, पण मला सांगितलं तरी आवडेल, आई म्हणत होती. पण तो अगदीच शांत झाला होता. बहुतेक शांत झालेला तो नकळत डोळ्यातून उगाचच रिते होणाऱ्या अश्रूंना मोकळेपणाने वाहू देत होता. काही वेळ शांतता पसरलेली. आईनेही त्याला नॉर्मल होऊ दिलं. मला सांग पार्थ, त्या दिवशी मंदिरात एक मुलगी आली होती, ती तीच आहे का, इयरिंगवाली? हां, तुला कसं कळलं? तो डोळे पुसून एकदम उठून बसत बोलला. मला कळलं, आई आहे मी तुझी. उगाचच मागे वळून वळून पाहत होतास का त्या दिवशी? आई, अगं आज पुन्हा भेटली होती ना ती? हो. त्याने मान हलवली. मग काय झालं? झालं काहीच नाही ग. अगं जे काही वाटतंय ते फक्त मला वाटतंय, तिला नाही. काय, ती तर मला ओळखतही नाही मी तिला ओळखतो. फक्त तिचं नाव माहिती आहे मला. कार्तिकी नाव आहे तिचं, आणि त्याशिवाय काहीच माहीत नाही आहे मला. पण माहीत नाही का, तिला पाहिलं की काहीतरी हरवल्याची फिलिंग होते आई. ओ, म्हणजे तुझ्याकडून एकतर्फी आहे तर? अरे देवा, एक काम कर, मला तिचं नाव गाव शोधून सांग. मी तिच्या घरी जाऊन तुझ्यासाठी बोलते. काय वेडी झालीस का गाई? अरे ती तुला आवडते ना, आणि तसंही त्या दिवशी मंदिरात मीही पाहिलंय तिला, मलाही आवडली. अगं हे आई, असं काहीही करणार नाहीयेस हा. काहीतरी गडबड करशील, आणि लग्न करायला तिला माझ्यासाठी काही वाटायला नको का? तिला तर माहीतही नाही की मी तिच्याबद्दल काय विचार करतो. अरे पण अरेंज मॅरेज तर असंच असतं ना, प्रेम काय नंतरही होईलच की तिला तुझ्यावर. तू काही वाईट आहेस का? सर्वात हँडसम आणि केअरिंग मुलगा आहेस तू. तिला आयुष्यात असा मुलगा तरी भेटेल का? आई, सगळ्याच आयांना आपलं मूल चांगलं आहे असं वाटतं, पण म्हणून तू इतका पुढचा विचार नको करू ग. बरं, मग तूही नको करू विचार तिचा. कशाला काळजी करतेस तिची इतकी? अगं नाही करत आहे, काळजी आपोआप वाटते, कारण ती आज नेहमीसारखी दिसत नव्हती. आई, काय झालं असेल ग तिला? तो पुन्हा काळजीत हरवत म्हणाला. तुझं सांगू शकते बघ मी, पण इथं बसून तिला काय झालं असेल हे कसं काय सांगू? पॉइंट आहे, म्हणत तो आता कुठे हसला. हो ना, मग आता कसलाही विचार करू नकोस आणि झोप बरं आता. हो चल, गुड नाईट. तूही झोप जाऊन. आणि हो पार, आता मला फक्त ती भेटू दे. मीच तिला माझ्या मुलासाठी मागणं घालणार आहे. बघूच कशी नाही म्हणते. हे आई, तू असं काहीही करणार नाही आहेस हा, सांगून ठेवतोय मी. ते तू सांगू नकोस, माझं मी पाहते, म्हणत आई निघून गेली. त्याने मात्र डोक्यावर हात मारून घेतला. अरे यार, ही आई पण ना, म्हणून हिला काही सांगू वाटत नाही.
मनशीच बोलत त्याने स्वतःला बेडवर झोकून दिला. आईने उगाचच लग्नाचा विचार त्याच्या मनात सोडून दिलेला आणि तोही कार्तिकीसोबत. या विचारानेच त्याच्या पोटात फुलपाखरं उडत होती. आणि त्याचंही मन असं काही खरंच झालं तर या जर तरच्या विश्वात पुन्हा स्वप्नात रममान होऊ पाहत होतं. आता ऑफिस सुटलं की त्याची बाईक आपोआपच लोणावळा साईडला निघायची. त्याच पॉइंटला आईला आधीच उशीर होईल असं त्याने कळवलेलं असायचं आणि ती तिथं येऊन बसलेली असायची एकटक कुठेतरी पाहत. एक दिवस तो तिच्या समोरूनही तिला क्रॉस करून गेला, पण बहुतेक त्या रात्रीची गोष्ट ती विसरली असावी की तिने त्याला नोटीसच केलं नव्हतं, काय माहीत. पण 8 दिवसांपासून ती न चुकता तिथं येते हे पाहून तोही तिथं रोज येऊ लागलेला. तिला काही वेळाने कोणीतरी येऊन घेऊन जायचं हा तिचा नेहमीचाच नित्यक्रम झाला होता. काय माहीत हे असं किती दिवस चालणार होतं. कधी काय होईल सांगता येत नाही. आयुष्याचा काय भरोसा. ॲटलिस्ट तिच्याशी मैत्री करता आली तर मग पुढं पाहता येईल. म्हणून पार्थने आता तिच्याशी ओळख करायचं ठरवलेलं. तिला आजही सोडून कोणीतरी निघून गेलं. तिच्यासाठी त्याने एक बुके आणला होता आणि तिच्या थोडा जवळ जाऊन थांबला. खूप छान वाटतंय ना इथं, त्याने म्हणताच ती वळली. येस, पण मी ओळखते का तुम्हाला, ती अनोळखीपणे वळून बोलली. ओ, म्हणजे तिनं मला ओळखलंच नाही आहे, त्याच्या लक्षात आलं. तो विचारात हरवलेला पाहून तिनं पुन्हा विचारलं. मी विचारलं, ओळखते का मी तुम्हाला. तिचा थोडा रूढ पण मृदू होणारा स्वर होता. नाही, पण काय. मग काही काम आहे का माझ्याकडे तुमचं. आणि हा बुके का घेऊन आहात तुम्ही. 1 मिनिट, तुम्ही हा माझ्यासाठी आणलाय असं म्हणू नका हां आता. ती चक्क गोड हसून बोलत होती. तुझ्यासाठीच होता. मला तुझ्याशी मैत्री करायला आवडेल. तू रोजच इथे दिसतेस, म्हटलं आज ओळख करून घ्यावी. ती एवढी गोड हसून बोलते म्हणताना हातातला बुके तो तिच्या समोर करत म्हणाला. ओ वाव, माझ्यासाठी होता का हा. माझ्याशी मैत्री करायची आहे तुम्हाला. हाऊ स्वीट दिस बुके इज. मनात आलेला प्रचंड राग कंट्रोल करत ती बुके हातात घेत म्हणाली. आणि पुढच्या क्षणाला एकदम गोड स्माईल देणाऱ्या कार्तिकीच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन एकदम रागात बदललं. तिने तो बुके सरळ दरीत फेकून दिला. नाही, प्लॅन चांगला केलाय हो तुम्ही, पण सक्सेस होणार नाही आहे हां. मिस्टर, मी काही तुम्हाला बुद्धू वाटते का. आधी मैत्री करायची, मग प्रेमात पाडायचं, मग लग्नासाठी विचारायचं. तुम्हा मुलांची सगळी नाटकं माहिती आहेत मला, आणि मला यात बिलकुल इंटरेस्ट नाही आहे, कळलं. एक मुलगी पाहिली की लगेचच लाल टपकायला ही नाटकं माझ्यासमोर चालणार नाही आहेत हां. ती आताही चुटकी वाजवत बोलली. कार्तिकी, प्लीज मला बोलू देशील. मला खरंच फक्त मैत्री करायची आहे. नाही, प्रेमातही पडलो आहे मी, तेही तुला पाहताच. पण 1 मिनिट, तुला माझं नाव कसं माहिती. तिचा प्रश्न आला तसा तो गोंधळला. अच्छा, तर माझ्यावर वॉच ठेवून आहात तर आता मुलींना सुरक्षितरित्या जगूही देणार नाही आहे का तुम्ही. आणि तोंड वर करून प्रेमात पडलोय सांगायला लाज नाही वाटत. माझ्यावर वॉच ठेवून तुम्ही रोज इथं येताय. जस्ट रिडिक्युलस. माझी माहितीही काढली. नाऊ वेट अँड वॉच. म्हणून ती तिथून जायला निघाली तसं तो तिच्या समोर येऊन थांबला. कार्तिकी, वेट, मला खरंच फक्त मैत्री करायची आहे. हो, मी खरं बोललोय की मला तू आवडतेस, मी तुझ्या प्रेमात पडलोय, पण मी असा मुलगा अजिबात नाही आहे की तुझ्या मर्जीशिवाय मी तुला त्रास देईन. प्रेम जरी असलं तरीही मी आधी मैत्री करत होतो, कारण मला फक्त तुला जाणून घ्यायचं होतं. अरे पण काय संबंध आहे. हो, काहीही संबंध नाही आहे तरीही. पण मग आधी मैत्री मग प्रेम, त्याचा अर्थ तोच झाला ना. मी काय वेगळं बोलले का. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मग मिस्टर याला जबरदस्ती बोलतात आणि मला काहीही इंटरेस्ट नाही आहे तुमच्याशी मैत्री करण्यात.
आणि स्वतःचा अपमान करून घेण्याची हौस नसेल तर पुन्हा तुमचं तोंडही दाखवू नका, नाहीतर आता मी पोलिसांना बोलावेन. अरे पण मी पोलिसांना बोलवायला केलंय काय? मी सभ्यपणे बोलतोय. एनिवेज, मी तुला मैत्रीसाठी विचारलं आणि तू नाही बोललीस, झालं, समजलं मला. मीही आता जातोय. ओके, टेक केअर, म्हणत तो निघून गेला. त्याची एवढी इज्जत काढली तरीही जाताना तो टेक केअर म्हणत होता. तिला हे उगाचच वेगळं वाटलं. काय विचित्र आहे हा. ती थोडी रागानेच त्याच्या पाठमोऱ्या धुसर होत जाणाऱ्या आकृतीकडे पाहत राहिली होती. तो निघून गेला. त्याने जाताना एकदाही मागे वळून पाहिलं नव्हतं. एवढा अपमान करूनही टेक केअर म्हणतोय युजलेस. सगळी सारखीच असतात ही मुलं. रागामुळे तिचा श्वास जरा चढला होता. एवढ्यात तिथे नलिनीबाई आल्या. कार्तिकी, काय ग झालं? कोण होता तो? मला नाही माहीत मम्मी. मला आता इथं थांबायचंच नाही आहे. मी नाही येणार आता इथून पुढे. इथं कुठेच मन लागत नाही. जरा डोक्यातील गोष्टी बाहेर पडाव्यात म्हणून इथं येते, तर हे लोक जिथं तिथं त्रास द्यायला येतात. एका मुलीकडे पाहायचा यांचा फक्त एकच दृष्टिकोन असतो का? ती मुसमुसली. हो चल जाऊ. काय म्हणत होता तो? काही नाही, अर्थहीन बोलत होता. सोडा, जाऊ आपण. हो चल, म्हणत नलिनीबाईंनी तिच्या डोक्यावर थोपटलं आणि तिला कारमध्ये बसवलं. कार्तिकी नलिनीबाईंसोबत कारमध्ये बसली आणि त्यांनी ड्रायव्हरला कार घराकडे घ्यायला सांगितले. कार आता भराभर रस्ता कापू लागलेली. कार्तिकीचं आता मोठ्याने आणि बडबड करून झालेल्या भयंकर संतापाने डोकं दुखू लागलेलं. तिनं कारमध्ये बसताच सरळ कानात हेडफोन्स घातले आणि मोठ्याने गाणं लावून मागे सीटवर टेकली. कदाचित आतमध्ये वाटणारी पोकळी त्या गाण्याने तरी भरून येईल असं तिला वाटत होतं. You were the shadow to my light. Did you feel us? I know the star you fade away. I prayed our aim is out of sight. Wanna see us alive? Where are you now? Where are you now? खूप मोठ्या आवाजात कानात हेडफोन घालून ती गाणं ऐकत होती. डोळ्यातून पाणी बाहेर पडू नये याचा पुरेपूर प्रयत्न करत ती मागे टेकलेली. स्वतःला त्या गाण्यात इतकं अडकवून घेतलेलं तिनं जणू त्याच्यातून तरी तिचे अनुत्तरित प्रश्न त्याच्यापर्यंत पोहोचतील ही एक खुळी आशा तिला वाटत होती. पण कसं शक्य होतं तिच्यासाठी? घट्ट मिटलेल्या पापण्यातून पाणी कडा ओलांडून बाहेर पडलंच. गेल्या 1 महिन्यांपासून तिची शांत अशी झोप झालीच नव्हती. झोप तरी कशी येणार म्हणा? इतक्या जवळच्या व्यक्तीला तिनं गमावलेलं. काही गोष्टी ह्या स्वीकाराव्या लागतातच. समोर असणारी व्यक्ती अचानक आयुष्यातून नाहीशी होते तेव्हा तिच्या जाण्याची पोकळी भरून निघणं अशक्यच असतं. अशा वेळी कठीण होतं झालेली गोष्ट स्वीकारणं. आणि जर आपण स्वतःच त्या गोष्टीला जबाबदार आहोत असं मानत असू तर ते स्वीकारणं मरणाहूनही कठीण काम असतं. पण बऱ्याचदा गोष्टीच तर स्वीकाराव्या लागतात आणि तिला मात्र तेच जमत नव्हतं. घर आलं होतं पण कार्तिकी डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंसोबत तशीच सीटवर पडून होती. बहुतेक आपण घरी पोहोचलोय हेही तिच्या लक्षात आलं नव्हतं. कार्तिकी, बस झालं बरं, घर आलंय, आता उतर बाळ, म्हणत नलिनीबाईंनी तिच्या कानातले हेडफोन्स काढले. तशी ती उठली आणि कारमधून उतरली. पाणावलेले डोळे पुसले आणि घरात आली. घरात येताच ती सोफ्यावर पुन्हा शून्यात नजर लावून बसली. तशा नलिनी तिच्या शेजारी बसत बोलल्या, कार्तिकी जा, आता जाऊन तुझ्या रूममध्ये थोडा आराम कर आणि गाणी वगैरे ऐकत बसू नको बाळा. थोडं झोपायचा प्रयत्न कर. असा त्रास करून काही उपयोग होणार आहे का? नसतं का बऱ्याचदा आपल्या हातात काही? आताही डोक्यावर आईच्या मायेने हात फिरवत होत्या त्या. नाही जमत आहे मला. किती स्वप्न पाहिलेली आम्ही दोघांनी, एक्सेप्टच करता येत नाहीये. मम्मी, त्यात सगळेच का हो मला सोडून जातात?
आधी मम्मा, मग डॅड आणि आता अश्विन सुद्धा. मग मला तरी सोबत घेऊन जायचं होतं ना त्याने, म्हणत ती पुन्हा भावूक होऊन रडू लागली. कार्तिकी, प्लीज स्वतःला सावर. झालंय हे स्वीकार आणि स्वतःला आणि आयुष्यालाही एक संधी दे. ऐकशील का माझं? नाही जमत आहे मम्मी. अशा जन्मोजन्मीच्या शपथा घेऊन कोणी कसं काय दूर जाऊ शकतो, असं एकटं टाकू शकतो? असं का पण? मला जगावंसंच वाटत नाहीये. तुझ्यासमोर ऑप्शन तरी आहेत बाळा, आमच्यासमोर तर तेही नाहीत. माझा तर मुलगा होता तो. मी काय म्हणायला हवं? ज्या काळात आमचे अंत्यसंस्कार त्याने करायला हवे होते, त्या काळात आम्हाला. मम्मी, आय एम सॉरी. प्लीज असं बोलू नका. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. तो नसला म्हणून काय झालं? मी आहे ना. मी तुमची मुलगीच आहे. तुम्हा दोघांना सांभाळेल, अगदी तुमच्या मुलासारखं, अश्विनसारखंच, म्हणत ती त्यांना बिलगली. त्याही तिला जवळ घेत डोक्यावर थोपटू लागल्या. मला माहिती आहे तू हे करशील, पण हेच आम्हाला नको आहे. आमच्यासाठी तुझं लाईफ का वाया घालवते आहेस? आम्ही किती दिवस जगणार आहोत? तू तरुण आहेस बाळ. सध्या तू तुझा विचार कर. मम्मी, मी प्रेम केलंय अश्विनवर. तो असता तर तुम्ही मला असे दूर केलं असतं का? तो नाही आहे म्हणून मी तुमची जबाबदारी झटकायची, हे मला पटत नाही आहे. त्याला तरी हे आवडेल का? आणि कुठेतरी या सगळ्याला मीच जबाबदार आहे ना. अन्यथा तो आता आपल्यासोबत. असं तुला वाटतंय कार्तिकी? जे व्हायचं असतं ते चुकत नसतं बाळा. कदाचित त्याचं आयुष्य एवढंच होतं. बघ तू, त्यालाही आवडेल. त्याला हे कधीच नाही आवडणार. तू त्याच्यासाठी अजूनही स्वतःला दुःखात लोटते आहेस. मला नाही माहीत. ही माझी जबाबदारी आहे मम्मी, कारण मीच चुकले. कुठेतरी मीच जबाबदार आहे त्याच्या जाण्याला. मग आता मी तुम्हाला असं सोडून नाही जाणार. मग तुम्ही मला हकलून दिलं तरी चालेल, म्हणत ती रडतच वर तिच्या रूममध्ये धावत गेली. कळतंय पण वळत नाही अशी काहीशी तिची अवस्था होती आणि यामुळे तिची चिडचिड खूप वाढलेली. ती अश्विनच्या जाण्याला स्वतःला जबाबदार ठरवत होती आणि हेच गिल्ट तिला क्षणाक्षणाला तिळतिळ मारत होता. इकडे मध्येच कुठेतरी आपली बाईक थांबवून तो उतरला. आतून त्याचं एक मन रडत होतं. कसली तरी मोठी पोकळी मनात जाणवत होती. साध्या मैत्रीलाही तिचा असा नकार पाहून तो चांगलाच हर्ट झालेला. काहीतरी महत्त्वाचं खूप दूर जात असल्याची ती हुरहुर होती. मनात प्रचंड उलथापालथ चालू होती, जी कंट्रोल करायचा तो फक्त प्रयत्नच करत होता. पण डोक्याला भयंकर ताण दिल्यामुळे त्याला एक सनसनीत जोरात कळ आली. तसा तो डोकं धरून तिथेच रस्त्यावर खाली बसला. आपण रोडवर आहोत याचंही भान त्याला नव्हतं आणि बसल्या बसल्याच तो खाली कोसळला. आजूबाजूला असणारे लोक ते पाहून आपापल्या गाड्या थांबून धावतच पार्थच्या जवळ आले आणि त्याला उचलून तसंच हॉस्पिटलला हलवलं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कार्तिकी दुःखात आहे. तिचा पार्टनर बहुतेक तिला सोडून गेलाय, त्यामुळे ती लगेचच असं कोणाबद्दल विचार करेल असं तर नाही होणार. आणि पार्थला काय होत आहे? त्याच्या डोक्यात अशा कळा काय येत आहेत आणि आता तर त्याला रस्त्यातच त्रास होऊ लागलाय. त्याला हॉस्पिटलला नेलंय. बघूया काय होत आहे पुढील भागामध्ये. त्यासाठी ऐकत रहा फील माय लव. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.